सातपूर गोळीबार प्रकरणानंतर नाशिकच्या गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली होती. मुख्य आरोपी फरार, टोळी सक्रिय आणि तपासात अनेक अडथळे, पण आज पोलिसांनी एक मोठी कामगिरी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना चकवत राज्यभर फिरणारा मुख्य आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग अखेर नाशिक पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि शेवटी नेपाळ बॉर्डर अशी लांब पळापळ करून हे दोघे पळत होते. पाहुयात नाशिक क्राईम ब्रँचनं कशी उभारली आहे ही मोठी मोहीम. लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट. सातपूर गोळीबारानंतर मुख्य आरोपी भूषण लोंढे आणि प्रिन्स सिंग हे दोघे अटकेपासून वाचण्यासाठी सतत आपले ठिकाण बदलत होते. त्यांची पळापळ राजस्थानापासून सुरू झाली, तिथून ते मध्य प्रदेशात आणि नंतर उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बडोत इथे पोहोचले. पोलिसांची हालचाल लक्षात येताच दोघांनी आश्रय घेतलेल्या ठिकाणावरून उडी मारून पळण्याचा धाडसी प्रयत्न केला. मात्र या धावपळीत भूषण लोंढेचा पाय फ्रॅक्चर झाला. तरीही त्यांनी पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न सोडला नाही. अनेक दिवस पोलिसांना भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरूच होता. दरम्यान नाशिक पोलिसांनी या दोघांना पकडण्यासाठी 3 राज्यांत विशेष पथके पाठवली. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन, गुप्तचर माहिती या सगळ्यांच्या संगणमतानं केलेला वापर आणि त्यावर आधारित झाली मोठी शोध मोहीम. आरोपी कधी राजस्थानच्या हॉटेलमध्ये तर कधी मध्य प्रदेशातील एका खोलीत लपून बसले, पण नाशिक पोलिसांची सततची छाया त्यांच्या मागे होती. अखेर नेपाळ, उत्तर प्रदेश सीमेजवळील महाराजगंज परिसरामध्ये हे दोघे दिसल्याची खात्री पोलिसांना मिळताच क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 2ने कारवाई केली आणि दोघांना जेरबंद करण्यात यश मिळवलं. लोंढे टोळीवर आधीच अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. सातपूर गोळीबारानंतर त्यांच्या टोळीची वाढती सक्रियता आणि गुन्हेगारी वर्चस्व पाहता पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई सुरू केली होती. मुख्य आरोपी फरार असल्यानं तपासाची दिशा स्पष्ट होत नव्हती, पण आता या दोघांची अटक ही तपासासाठी महत्त्वाची कडी ठरणार आहे. आरोपींना लवकरच नाशिकमध्ये आणलं जाणार असून न्यायालयात हजर केल्यानंतर आणखी गुन्हे उघड शक्यता पोलीस सूत्रांकडून व्यक्त केली जाते आहे. सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे तसेच त्याचा साथीदार प्रिन्स सिंग हे दोघे काही दिवसापासून गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. त्याचा बऱ्याच ठिकाणी शोध घेण्यात आला. तो उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून तेथे क्राईम ब्रँच युनिट 2 येथील पथक डॉक्टर हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे गेले होते. यांनी जाऊन तिकडे शोध घेतला असता आरोपी भूषण लोंढे तसेच प्रिन्स सिंग हे दोघे आरोपी नेपाळ बॉर्डरजवळ मिळून आलेले आहेत आणि त्या दोन्ही आरोपींना पोलीस पथकाने ताब्यात घेतलेला आहे. सध्या हे आरोपी ट्रान्झिट रिमांडमध्ये असून उद्या रात्री उशिरापर्यंत नाशिक शहरामध्ये पोहोचतील. सातपूर गोळीबारातील मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आलेत आणि या प्रकरणामागची खरी कारणं चौकशीतून लवकरच स्पष्ट होणार आहेत. नाशिक पोलिसांनी दाखवलेली चिकाटी, तांत्रिक तपास आणि सततची पाठपुरावा मोहीम या सर्वांचं फलित म्हणजे ही मोठी कामगिरी. या गुन्ह्याचा पुढील तपास नाशिक पोलीस करत आहेत. लोंढे टोळीच्या संपूर्ण गुन्हेगारी जाळ्यावर आता कशा प्रकारे कारवाई होते याकडे आता नाशिकचं संपूर्ण लक्ष लागलंय. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.